Hello friends, today we are going to discuss about the CET lecture based on halogen derivatives, that is lecture number 3. Now see the first MCQ. The compound in the below reaction is reaction तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्हाला B आयडेंटिफाय करायचा आहे. C2H5Cl, that is ethyl chloride, reacts with potassium cyanide to form A. So A on hydrolysis finally it gives rise to B. So we have to identify that is B. या ठिकाणी ए काय असणार तुम्हाला बी आयडेंटिफाय करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, ई आयडेंटिफाय करावं लागेल. राईट, फर्स्ट ऑफ ऑल आयडेंटिफाय दॅट इज ए. नाव हियर chloride atom, that is chlorine of ethyl chloride, is replaced by that is Cl and KCl as a byproduct. Therefore A is ethyl cyanide or propane nitride. Right, so which on hydrolysis, then what will be the next product? So here C2H5 single bond Cn plus balance atom twice H2 घ्यावा लागेल. काय होईल, Cn group is converted into COH group and that is ammonia as a byproduct. येत्या लक्षामध्ये that is NH3 as a byproduct plus आणि इथं असणार आहे COH, म्हणजेच मग 3 कार्बनचा ऍसिड म्हणजेच काय हो, इट इज अँड प्रोपियोनिक ऍसिड. देअरफॉर आन्सर इज दॅट इज तुम्हाला बी विचारलाय, ए असणार आहे इथाइल सायनाइड आणि बी असणार आहे प्रोपियोनिक ऍसिड. इट इज ऑल्सो कॉल्ड एज प्रोपियानोइक ऍसिड. ओके, नाउ सी द नेक्स्ट वन. So which branch chain isomer of the hydrocarbon with molecular formula 72 unit gives only one isomer of mono-substituted alkyl halides? एक प्रश्नाचं मिनिंग लक्षात घ्या. विच ब्रांच चेन आयसोमर ऑफ द हायड्रोकार्बन दॅट इज अल्केन्स, ज्याचं मॉलिक्युलर वेट आहे इट बिकम दॅट इज 72. हाऊ मच? इट बिकम्स 72. गिव्स ओनली वन आयसोमर ऑफ मोनो सबस्टिट्युटेड अल्काइल हलाइड. त्याचं क्लोरिनेशन केल्यानंतर एकच प्रोडक्ट मिळतो, त्याला म्हणायचं मोनो सबस्टिट्युटेड, म्हणजे कुठल्याही कार्बनचा हायड्रोजन रिप्लेस करायचा. इट गिव्स ओनली वन प्रोडक्ट दॅट इज ओनली मोनो सबस्टिट्युटेड alkyl halide. Okay, first of all identify molecular mass. Having molecular mass that is 72, ज्याचा atomic mass आहे molecular mass 72 आहे. ओके, आता टर्शियरी ब्युटाइल क्लोराईड घेतला तर फॉर्म्युला इमॅजिन करा. कार्बन किती आहेत टर्शियरी ब्युटाइल क्लोराईड 4 कार्बन. राईट, बट त्यांनी काय म्हणले हायड्रोकार्बन म्हणले. बघा, हायड्रोकार्बन म्हणजे हायड्रोकार्बन नाही आहे, इट इज अल्काइल हलाइड. सो देर इज नो क्वेश्चन अबाउट द फर्स्ट ऑप्शन. राईट, मग असे कुठले बी सी डी, दीज आर द हायड्रोकार्बन दॅट इज अल्केन्स. ओके, म्हणजे आन्सर बी सी किंवा डी असला पाहिजे. त्यामध्ये परत कंडिशन काय, 3 पैकी कुठल्या कंपाऊंडचं मॉलिक्युलर मास 72 आहे हे आयडेंटिफाय करा, अजून सोपं जाईल. पण निओपेंटेन, आयसोहेक्झेन, निओपेंटेनमध्ये कार्बन किती आहेत 5, बरोबर 5 कार्बन आहेत, म्हणजेच किती 12 म्हणजे 60 आणि प्लस 12 म्हणजे 72 झालं. याचा ॲटॉमिक मास मॅच होते बी सोबत, बरोबर. आता हे तुम्हाला स्ट्रक्चर काढून दाखवावं लागेल, त्या लक्षात येईल. आयसोहेक्झेन 6 कार्बन, 6 कार्बनचं मॉलिक्युलर मास किती झालं 72, नुसतं कार्बन झालं, परत हायड्रोजन लेफ्ट आहेत, मॉलिक्युलर मास इज नॉट मॅच हिअर. ओके, निओहेक्झेन 6 कार्बन अगेन, कार्बनचेच 72 होते मास, मॉलिक्युलर मास नॉट मॅच्ड, इट इज अल्काइल हलाइड, देयर इज नो क्वेश्चन अबाउट द ए. ओके, so therefore answer is B. But how it is, so it can be understood with the help of its reaction. Now see the reaction. आता बघा, रिएक्शन म्हणजे तो कंपाऊंडचा फॉर्म्युला मी ड्रॉ करतो. निओपेंटेन CH3 सिंगल बॉन्ड CH3 आणि इथं असणार आहे सिंगल बॉन्ड CH3, निओपेंटेन म्हणलेला दॅट इज CH3 असणार आहे. सो ऑल आर इक्वल, ऑल आर आयडेंटिकल, ऑल आर प्रायमरी. हायड्रोजन ॲटम्स अटॅच टू कार्बन, ऑल आर प्रायमरी, बरोबर. मग कुठल्याही हायड्रोजनचा आपण एक हायड्रोजन क्लोरिनेशन म्हटल्यानंतर काय दॅट इज ऑन क्लोरिनेशन Cl2 घेतला तर कुठल्याही हायड्रोजनचा मी रिप्लेस करू शकतो आणि तिथे काय येणार CH2Cl प्लस HCl ॲज अ बाय प्रोडक्ट. इथे घेतला काय, इथला ऑल आर इक्वल, म्हणजे एकच प्रोडक्ट मिळणार ना आफ्टर क्लोरिनेशन, दॅट इज मोनो सबस्टिट्युटेड प्रोडक्ट. आणि मॉलिक्युलर मास इज मॅच. कार्बन बघा 5, 70 मॉलिक्युलर मास झालं ना, नॉट दॅट इज 1 2 3 4 5 60 मॉलिक्युलर मास कार्बनचं, राईट, प्लस हायड्रोजन 12 झाले, म्हणजे एकूण किती झालं 72. मॉलिक्युलर मास इज मॅच्ड, राईट, अँड इट गिव्स ओनली वन मोनो सबस्टिट्युटेड प्रोडक्ट. देअरफॉर आन्सर इज बी.
म्हणून आन्सर काय असणार आहे? सो दॅट इज बी निओपेंटेन. ओके, नाव सी द नेक्स्ट वन. सेकंडरी अल्काइल हॅलाइड अमॉंग द फॉलोइंग इज. आता सेकंडरी अल्काइल हॅलाइड तुम्हाला आयडेंटिफाय करण्या अगोदर तुम्हाला स्ट्रक्चर किंवा कंडिशन काय पाहिजे? सेकंडरी अल्काइल हॅलाइड halogen atom is bonded to attach to second carbon atom of the normal chain of carbon. बरोबर, ही कंडिशन पाहिजे, तो सेकंडरी कार्बन अटॅच असला पाहिजे. बरोबर. आता मग 2-bromo-3 मिथाइल ब्युटेन. आता बघा प्रत्येक वेळेस मी जर स्ट्रक्चर ड्रॉ करत बसलो इट टेक मोर टाइम. काय तुम्हाला शॉर्टकट्स लक्षात ठेवावे लागतील, हिंट लक्षात ठेवावं लागेल. आता बी आणि डीचा ऑप्शनचा विचार केला तर 1 ब्रोमो आणि 1 ब्रोमो आहे. 1 ब्रोमो याचा अर्थ ब्रोमिन हा कुठल्या कार्बन अटॅच असला पाहिजे? प्रायमरी कार्बनला असला पाहिजे का नाही? राईट. सो देअरफॉर देयर इज नो क्वेश्चन अबाउट द बी अँड डी. आन्सर इज आयदर ए ऑर सी. आपण आन्सरच्या जवळ आलोय. त्याच्यानंतर सी ऑप्शन काय सांगतो बघा, 2-bromo-2 मिथाइल. याचा मिनिंग काय हो? लक्षात येतं 2-bromo-2 मिथाइल म्हणजे एकाच कार्बनला Br आहे, एकाच कार्बनला CH3 ग्रुप आहे, बाकी CH2 CH3 पुढे ॲज इट इज. राईट. मग हे CH2 CH3 ॲज इट इज. कंडिशन 2-bromo-2 मिथाइल. व्हॉट अबाउट दिस हॅलोजन? इज अटॅच टू विच टाइप ऑफ कार्बन ॲटम? इट बिकम्स टर्शियल. इथे तुम्हाला बघितल्याबरोबर लक्षात द्यायला पाहिजे. समजावून मी स्ट्रक्चर काढलेलं आहे. 2-bromo-2 मिथाइल ही स्ट्रक्चर तुम्ही इमॅजिन करा. एकाच कार्बनला 2 असतील, Br आणि CH3. साहजिकच तो टर्शियल असला पाहिजे. त्यांनी विचारलं सेकंडरी. देअरफॉर फर्स्ट इज द आन्सर. तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ करा, वी गेट द आन्सर. 2-bromo-3 मिथाइल, सेकंड कार्बनला Br, थर्ड कार्बनला मिथाइल ग्रुप, 4 कार्बनची चेअर असणार आहे. देअरफॉर फर्स्ट इज द आन्सर अँड दिस इज एक्झाम्पल ऑफ सेकंडरी अल्काइल हॅलाइड्स. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. 2-methyl butane on reaction with Br2 in the presence of sunlight, it gives mainly. 2-methyl butane ची रिएक्शन करायची आहे ब्रोमिनेशन सोबत. 2-methyl butane CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 आणि मग ऑन ब्रोमिनेशन दॅट इज Br2 इट गिव्ह राईज टू व्हॉट? मेनली. बोला आता इट डिपेंड्स अपॉन स्टेबिलिटी ऑर्डर कार्बोकॅटायन. मग आता हे प्रायमरी आहे, हा सेकंडरी आहे, हा प्रायमरी. बरोबर. म्हणजे एक तर तो या कार्बोकॅटायन स्टेबिलिटी विचारला, हायड्रो रिप्लेस होईल इथला. या कार्बनला, ज्या कार्बनला हा मिथाइल ग्रुप अटॅच आहे तो इट बिकम्स टर्शरी कार्बन. मग इथला एच केला, Br बाहेर पडेल आणि Br इथे येईल. राईट. मग त्या कंपाऊंडचं नाव काय असणार आहे? जर मी याच्यावर रिॲक्शन केली तर काय होणार? प्रोडक्ट विल बी लाईक दिस. CH3 ॲज इट इज असणार आहे. म्हणजे CH3 सिंगल बॉन्ड C, हा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 आणि इथं असणार आहे Br. याचं नाव काय असणार आहे? 2-bromo-2 मिथाइल ब्युटेन. 2-bromo-2 मिथाइल ब्युटेन. Therefore answer is that is C. Answer is C. 2-bromo-2 methyl butane. Okay. Now see the next one. हा क्वेश्चन रिपीट झालाय. आपण पुढे जाऊ. The correct order of increasing boiling point is. Correct order of increasing boiling point is. The boiling point it depends upon what? Their molecular mass. Boiling point it depends upon what? Their molecular mass. As the molecular mass increases, then their boiling point is also increases. Second parameter is also important, that is surface area. Surface area increases, then boiling point is also increases. Crowding effect जास्त असेल, surface area decreases. Surface area decreases, then boiling point is also decreases. इथे लक्षात. आता बघा मग 1 chloropropan, isopropyl chloride आणि 1 chlorobutane. साहजिकच ब्युटेनचं मॉलिक्युलर मास काय असणार आहे? जास्त असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला कंपाऊंडमध्ये दिलेले असतील, इथं हेच कंपाऊंड आहेत. आता मग 1 chloropropan, isopropyl chloride आणि 1 chlorobutane या तिन्हीचं कंपॅरिझन केलं तर ब्युटेन जो आहे त्याच्यामध्ये 4 कार्बन आहेत. साहजिकच त्याचा मॉलिक्युलर मास काय असणार? जास्त असणार आहे. राहिला प्रश्न आयसोप्रोपाइल क्लोराइड आणि 1 chloropropan. आयसोप्रोपाइल क्लोराइड इज नथिंग बट 2 chloropropan. इज नथिंग बट व्हॉट? 2 chloropropan. मग 2 chloropropan म्हणजे CH3CH सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड Cl आणि 1 chloropropan म्हणजे 3 कार्बन असणार आहे. बरोबर. CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड Cl. राईट. सो आउट ऑफ दीज टू विच कंपाऊंड हॅज हाय मॉलिक्युलर मास? मॉलिक्युलर मास या ठिकाणी सारखाच आहे. प्रश्न येतो त्याचा फक्त सरफेस एरिया. मग हा ब्रांच कार्बन आहे. राईट. सो ॲज कम्पेअर्ड टू दिस कंपाऊंड 2 chloropropan surface area is that is more, branching is less. Therefore 1 chloropropan having high boiling point as compared to so this 2 chloropropan. म्हणून 2 chloropropan किंवा isopropyl chloride हा शेवटी येईल आणि 1 chloropropan त्याच्या पुढे येईल आणि 1 chloropropan पेक्षा 1 chlorobutane सगळ्यात पुढे असेल, ज्याचा मॉलिक्युलर मास किंवा जास्त असल्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे?
जास्त. सिक्वेन्स काय असणार, 1 क्लोरोब्युटेन इज ग्रेटर दॅन 1 क्लोरो प्रोपेन आणि शेवटी असणार आहे 2 क्लोरो म्हणजेच आयसोप्रोपाइल क्लोराईड. नाव सी विच वन इज द आन्सर, विच वन इज द आन्सर. 1 क्लोरोब्युटेन सगळ्यात जास्त पाहिजे पुढे. 1 क्लोरोब्युटेन 1 क्लोरोप्रोब्युटेन दोन्हीमध्ये पण आहे, पण बीचा विचार केला आयसोप्रोपाइल क्लोराईड शेवटी आहे बरोबर. आणि ह्यामध्ये बी. आता या ठिकाणी 1 क्लोरोब्युटेन 1 क्लोरो शेवटी आलेला आहे. दिस इज रॉंग सिक्वेन्स, सी अँड डी. आन्सर इज ए और बी. मग मी सिक्वेन्स राहिला फक्त आणि 1 क्लोरोप्रोपेन आणि आयसोप्रोपाइल क्लोराईड दोन्हीमध्ये बॉइलिंग पॉईंट कोणा जास्त असणार आहे, 1 क्लोरोप्रोपेनचा. देअरफोर आन्सर दॅट इज बी. आयसोप्रोपाइल क्लोराईड पेक्षा 1 क्लोरोप्रोपेनचा बॉइलिंग पॉईंट जास्त असणार आहे बिकॉज ऑफ सरफेस एरिया. आणि मॉलिक्युलर मास कंपेअर केलं तर 1 क्लोरोब्युटेन इज मोर मॅक्सिमम, therefore its boiling point is high as compared to remaining two. This is the answer. Next one, 1 chlorobutane on reaction with alcoholic potash it gives. 1 chlorobutane on reaction with alcoholic potash it gives. Simple reaction alcoholic म्हणले पण reaction is elimination reaction, right, rather than substitution, because reaction कारण अल्कोहोलिक म्हणले त्यांनी, जर अक्वायच राहिला असता तर आपण साहजिकच काय सबस्टिट्यूशन रिएक्शन. इट अंडरगोज एलिमिनेशन रिएक्शन डिहायड्रोहायड्रोजनेशन अँड टू फॉर्म व्हॉट अल्कीन. आता क्लोरीन नावाचा विचार केला तर क्लोरीन कुठे येऊ, पहिलाच कार्बनला आहे म्हणजे तिथला क्लोरीन रिमूव्ह होणार. डिहायड्रोहायड्रोजनेशन, हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच तो अल्फा, तर नेक्स्ट बीटा असणार आहे. म्हणजे 2 कार्बनचा सेकंड कार्बनचा हायड्रोजन, पहिल्या कार्बनचा हायड्रोजन, प्रोडक्ट काय मिळणार आहे 1 ब्युटीन. प्रोडक्ट काय मिळणार आहे 1 ब्युटीन. देअरफॉर आन्सर इज फर्स्ट. Next, propane nitrile may be क्वेश्चन बघू पहिल्यांदा. प्रोपेन नायट्राइल मे बी प्रिपेअर्ड बाय हिटिंग. म्हणजे तुम्हाला रिएक्शन कुठलं ऑप्शन करेक्ट आहे ते ओळखायचं आहे आणि काय तयार करायचं आहे प्रोपेन नायट्राइल. पहिला प्रश्न असा, प्रोपेन नायट्राइलचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे, येतं लक्षात. आणि प्रोपेन नायट्राइल बघा, मिथाइल सायनाइड घ्या. प्रोपेन नायट्राइल म्हणजे C2H5Cl, याला इथाइल सायनाइड पण म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज प्रोपेन नायट्राइल. प्रोपेन नायट्राइलमध्ये कार्बन किती आहेत 3 आहेत बरोबर. CN कमिंग फ्रॉम KCl. हा CN कुठून आला KCl. म्हणजे स्टार्टिंग मटेरियल हा काय असला पाहिजे, वी हॅव सीन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, अल्काइल हॅलाइड रिॲक्ट विथ पोटॅशियम सायनाइड, इट गिव्ह राइज टू व्हॉट अल्काइल सायनाइड. त्यामध्ये रिएक्शन आहे बरोबर. मग याचं नाव प्रोपेन नायट्राइल आहे. मग कशापासून तयार होईल, अल्कोहोलपासून. नो, म्हणजे ए आणि बीचा काही प्रश्नच येत नाही आहे. इट इज ऑब्टेन फ्रॉम अल्काइल हॅलाइड. मग आन्सर इज आयदर सी और डी. पण मी प्रोपाइल क्लोराईड घेतला आणि परत CN म्हणजे एकूण कार्बन 4 होतील, तो काय होणार ब्युटेन नायट्राइल होणार. तरी विचारला प्रोपेन नायट्राइल. देअरफॉर डी इज द आन्सर. डी इज द आन्सर. इथाइल क्लोराइड प्लस KCl टू फॉर्म इथाइल सायनाइड प्लस KCl ॲज अ बाय प्रोडक्ट. यालाच म्हणायचं प्रोपेन नायट्राइल और इथाइल सायनाइड. अल्केन नायट्राइलमध्ये कार्बन काउंट करा, येते लक्षात. अल्काइल सायनाइडमध्ये इथाइल ग्रुप काउंट करा, सायनाइड ग्रुप पाहिजे फर्स्ट ग्रुप. Okay, now see the next one. Which of the following is correct order of reactivity? तुम्हाला रिॲक्टिव्हिटीचा सिक्वेन्स विचारलाय त्यांनी. रिॲक्टिव्हिटी आता इथे विनाइल क्लोराइड इज ग्रेटर दॅन अलिल क्लोराइड इज ग्रेटर दॅन प्रोपाइल क्लोराइड, आणि बाकी प्रोपाइल क्लोराइड इज ग्रेटर दॅन विनाइल क्लोराइड इज ग्रेटर दॅन अलिल क्लोराइड, अलिल क्लोराइड इज ग्रेटर दॅन विनाइल क्लोराइड इज ग्रेटर दॅन प्रोपाइल क्लोराइड. त्यानंतर शेवटी अलिल क्लोराइड आणि प्रोपाइल क्लोराइडच्या मध्ये आहे विनाइल क्लोराइड. त्यासाठी तुम्हाला आता प्रोपाइल क्लोराइड पहिल्यांदा बघू आपण, नंतर बघू आपण विनाइल आणि अलिल क्लोराइड. सगळ्यांचे फॉर्म्युले स्ट्रक्चर तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे. असेल तुम्ही जिथे बसला तिथे साईडला नोटबुक घेऊन बसा आणि फॉर्म्युला ड्रॉ करा, तर लक्षात येईल विच वन इज मोर रिॲक्टिव्ह आउट ऑफ दिस 3. आपण विनाइल क्लोराइड बघितलं आहे आणि अलिल क्लोराइड सुद्धा बघितलेला आहे, प्रोपाइल क्लोराइड सुद्धा बघितलेला आहे. प्रोपाइल क्लोराइडचा विचार केला, इट इज दॅट इज प्रायमरी अल्काइल हॅलाइड बरोबर. मग तो CL रिमूव्ह झाला तर कार्बोकॅटायन कुठे मिळणार, इट बिकम दॅट इज प्रायमरी कार्बोकॅटायन बरोबर. अलिल क्लोराइडचा फॉर्म्युला ड्रॉ केला तर काय होणार, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 आणि सिंगल बॉन्ड Cl. हा झाला अलिल क्लोराइड CH2 डबल बॉन्ड CH CH2Cl. पण ज्या कार्बनला हा C अटॅच आहे, जो हायड्रोजन ॲटम अटॅच आहे, इट बिकम्स sp3 हायब्रिडाइज्ड, इट बिकम्स sp3 हायब्रिडाइज्ड, येतं लक्षात. आणि मग जर हा sp3 हायब्रिडाइज असेल, हा झाला अलिल क्लोराइड राईट. बट हा Cl गेला तर हा काय होणार CH2 प्लस 4. अँड वी हॅव सीन रेझोनेटिंग स्ट्रक्चर ऑफ अलिल कार्बोकॅटायन
म्हणजे ॲज कम्पेअर टू प्रोपाइल क्लोराईड अलील कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. येतं लक्षात. देन राहिला प्रश्न विनाइल क्लोराईड. विनाइल क्लोराईडचा काय फॉर्म्युला आहे? CH2 डबल बॉन्ड CHCl. सो दिस कार्बन एक मिनिट मी इथे ड्रॉ करतो. विनाइल क्लोराइड CH2 डबल बॉन्ड CHCl हा डायरेक्टली sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला अटॅच आहे. बरोबर. आता याचं रेझोटिक स्ट्रक्चर बघितलं, याचं पण रेझोटिक स्ट्रक्चर येतं. बट ॲज कम्पेअर टू अलील क्लोराईड विनाइल क्लोराईड इज लेस रिॲक्टिव्ह. कीप इन माइंड. ॲज कम्पेअर टू अलील क्लोराईड विनाइल क्लोराईड इज लेस रिॲक्टिव्ह. मग प्रोपाइल क्लोराईडच्या कंपॅरिझनमध्ये विनाइल क्लोराईड इज मोर रिॲक्टिव्ह बिकॉज ऑफ इट्स रेझोटिक स्ट्रक्चर. आणि मग विनाइलपेक्षा अलील क्लोराईड इज मोर रिॲक्टिव्ह. सेकंड कसं यायला पाहिजे मग? अलील क्लोराईड इज ग्रेटर दॅन विनाइल क्लोराईड इज ग्रेटर दॅन प्रोपाइल क्लोराईड. सो देअरफॉर आन्सर इज दॅट इज सी. असं यायला पाहिजे. येतं लक्षामध्ये. प्रत्येकामध्ये प्रायमरी अल्काइल हॅलाइडच आहे, पण तो sp3 मध्ये कुठं अटॅच आहे, sp2 मध्ये कुठं अटॅच आहे हे कंपॅरिझन करावं लागेल आणि त्याचं रेझोटिक स्ट्रक्चर कंपॅरिझन करावं लागेल. त्यावर तुम्हाला स्टेबिलिटी ऑर्डर किंवा रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आयडेंटिफाय करता येईल. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट वन. Which is the correct increasing order of boiling point of the following compounds? 1 iodobutane, 1 bromobutane, 1 chlorobutane आणि ब्युटेन. आता सगळे तुम्ही बारकाईने विचार केला तर ब्युटेनच आहे. फक्त आयोडो, ब्रोमो, क्लोरो आणि मग ब्युटेन असेल तर अल्काइल ग्रुप सेम असल्यानंतर मॉलिक्युलर मास सेम असणार आहे. फक्त जिथे हायड्रोजन ॲटम चेंज झाला त्याचं मॉलिक्युलर मास कंपेअर करा. गेट द आयडिया. मग आयोडाईड असेल, ब्रोमो आणि क्लोरो तिन्हीमध्ये मॉलिक्युलर मास कोणाचे जास्त आहे? आयोडीनच जास्त आहे. इथं लक्षामध्ये. मग आयोडीन 53 आयोडीन असणार आहे आणि ब्रोमिन किती असणार आहे बघा? क्लोरीन ब्रोमिन आणि ब्रोमिन म्हणजे 35 दॅट इज ब्रोमिन, क्लोरीन ब्रोमिन राईट. त्यानंतर आयोडीन. त्याच्यामुळं मॉलिक्युलर मास कोणा जास्त असणार आहे? आयोडीन, त्यानंतर ब्रोमिन, त्यानंतर क्लोरीन, शेवटी ब्युटेन राईट. देअरफॉर सिक्वेन्स विल बी 1 आयोडोब्युटेन सगळ्यात जास्त, त्यानंतर ब्रोमोब्युटेन, त्यानंतर मला वाटतं फर्स्ट आन्सर दॅट इज फर्स्ट इज आन्सर. बाकी बघण्याची आवश्यकता नाही आहे. ओके. चेक करू शकता रिमेनिंग ऑप्शन्स. ओके. सगळ्यात शेवटी दिले 1 ब्रोमो 1 ब्युटेन. इट इज रॉंग वन. मॅक्झिमम मॉलिक्युलर मास इज आयोडोब्युटेन. देअरफॉर आन्सर is first. Right? Now next one. The position of Br in the compound first म्हणजे एकच कंपाऊंड दिलाय कॅन बी क्लासिफाईड ॲज. म्हणजे हा जो कंपाऊंड दिला याच्यामध्ये तुम्हाला Br कुठली पोझिशन आहे, त्याचे अलील ग्रुप आहे का, अराईल ग्रुप आहे हा, का विनाइल ग्रुप आहे का सेकंडरी, या चारीचे तुम्हाला फॉर्म्युले माहिती असणं आवश्यक आहे. इथं लक्षात Br कुठल्या कार्बनला अटॅच आहे. आता तुम्ही बारकाईने विचार केला आरएल ग्रुपचा प्रश्न येतो का? नाहीच आहे. इथे फिनाइल ग्रुप नाहीच आहे. देयर इज नो क्वेश्चन अबाउट बी ऑप्शन. बरोबर. मग आता विनाइलमध्ये काय कंडिशन आहे? विनाइल ग्रुपमध्ये आताच बघितलं आपण CH2 डबल बॉन्ड CHCl म्हणजे हॅलोजन हा sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला अटॅच असला पाहिजे. बरोबर. मग अशी कंडिशन आहे का इथं विनाइलसाठी? नाही आहे, कारण Br ज्या कार्बनला अटॅच आहे म्हणजे हा कार्बन वेदर इट इज sp3 sp2 और sp हायब्रिडाइज्ड, येस इट बिकम्स sp3 हायब्रिडाइज, कारण तो सिंगल बॉन्डेड कार्बनला अटॅच आहे. इट बिकम्स sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. देर इज नो क्वेश्चन अबाउट द विनाइल राईट. कारण विनाइल ग्रुपचा हलाईड हा सेकंड डबल बॉन्ड असलेल्या कार्बनला म्हणजे sp2 हायब्रिडाइज असलेल्या कार्बनला अटॅच आहे, म्हणजे तो विनाइल हलाईड नाहीच आहे. पोझिशन ऑफ Br. आरआईल प्रश्नच येत नाही आहे. म्हणजे ओनली 2 ऑप्शन्स. आन्सर इज आयदर ए और डी. मग आपण पहिला टॅली करू. सेकंडरी आहे का तो स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागेल. स्ट्रक्चर ड्रॉ करायला लक्षात येईल. आता बघा मी स्ट्रक्चर म्हणजे डिटेल स्ट्रक्चर काढलं तर काय होईल? CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड Br वर असेल आणि त्याच कार्बनला एक CH3 आहे, त्याच कार्बनला दुसरा CH3 आहे, कारण 2 मिथाइल ग्रुप आहेत. इथं लक्षात याच कार्बनला अटॅच आहे म्हणजे हा कार्बन. आता मला सांगा इथं Br आहे वर, मग हा कार्बन Br ज्या कार्बनला अटॅच तो कार्बन कुठला? इट बिकम्स टर्शियरी सिंगल बॉन्डेड कार्बन ॲटम राईट. विच टाइप ऑफ हायब्रिडायझेशन? ज्या कार्बनला Br अटॅच आहे तो इट इज sp3 हायब्रिडाइज्ड.
It is sp3. Whether it is primary or secondary or tertiary, it is B because tertiary, right? When there is no question about that is D, B and C. Answer is A. टॅली करू परत हाऊ इट इज अलील हालाइट. ओके, आपण बी सी डी बघितलं की ते आन्सर नाही आहे. आपण एकदा टॅली करणार आहे हाऊ इट इज अलील हालाइट. नाव सी आहे. अलीलचं काय फॉर्म्युला CS3 डबल नॉट हिअर CS3 CH2 डबल बॉन्ड CH आणि या डबल बॉन्डला अटॅच नसला पाहिजे. CH2 sp3 ला अटॅच असला पाहिजे. इट इज अलील क्लोराइड, राइट? इट इज अलील. ज्या कार्बनला हॅलोजन आयटम अटॅच आहे इट बिकम्स sp3 हायब्रिडाइज सिंगल बॉन्डेड कार्बन आयटम, राइट? मग इथे काय कंडिशन आहे तीच आहे. sp3 आहे, सिंगल बॉन्डेड आहे आणि डबल बॉन्डच्या पुढचा कार्बन हा सिंगल बॉन्डेड असला पाहिजे, sp3 असला पाहिजे. डबल बॉन्डच्या पुढचा कार्बन, येतं लक्षात? ही कंडिशन याला म्हणायचं अलील कंडिशन तो सॅटिस्फाय करतो. सो देअरफॉर आन्सर इज फर्स्ट. येतं लक्षात? आन्सर इज फर्स्ट. नेक्स्ट वन. What should be the correct IUPAC name of diethyl bromomethane? Diethyl bromomethane. पहिल्यांदा आपण त्या नावावर त्याचा फॉर्म्युला ड्रॉ करू. बाकीचं करेक्ट कुठलं? सो थिंक ऑन क्वेश्चन नॉट ऑप्शन्स, हे लक्षात ठेवा. डायइथाइल ब्रोमोमिथेन हे दोन गेले इकडे एक आणि ब्रोमोमिथेन म्हणजे इथे BR असला पाहिजे. हा झाला फॉर्म्युला. डायइथाइल ब्रोमो हा ब्रोमिन आहे. डायइथाइल ब्रोमो आणि मग हा बरोबर आहे. दोन इथाइल ग्रुप आहेत ना. ॲक्च्युली डिटेल स्ट्रक्चर काढायचं असेल याचं तर असं येणार ते C2H5 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड C2H5 डायइथाइल ब्रोमो. याच कार्बनला एक BR कारण मिथेन मिळालं आणि इथे H असला पाहिजे. हे झालं डायइथाइल ब्रोमोमिथेन. ओके, याचा IUPAC नेम विचारलंय. IUPAC name as per rule, select the longest chain containing maximum number of carbon atoms. Maximum carbon atoms, how many maximum number of carbon atoms in longest chain? Longest chain contains 5 carbon. That means parent alkene is pentane and position of halogen it is 3 carbon, 3 bromopentane. So this is IUPAC name of the compound and 3 bromopentane, only one option, that is B, right? Now see the next one. So which of the following haloalkanes react with aqueous KOH most easily? Most easily, so this indicates that it depends upon reactivity order of alkyl halides. Reactivity order of alkyl halides. 1 bromobutane, 2 bromobutane and C 2 bromo 2 methyl propane and D 2 chlorobutane. येतं लक्षात? 1 bromobutane, 2 bromobutane, 2 bromo 2 methyl propane and D 2 chlorobutane. Haloalkanes react with aqueous KOH most easily. The 1 bromobutane म्हणजेच काय? It is primary alkyl halide. 2 bromobutane secondary alkyl halide. 2 chlorobutane it is also secondary. What about C option? 2 bromo 2 methyl, एकाच कार्बनला ब्रोमिन आणि एकाच कार्बनला मिथाइल. It is tertiary alkyl halide, right? And what is stability order? Tertiary alkyl halide चा Cl गेला किंवा जो halide गेला रिमूव्ह झाला to form tertiary carbocation. बरोबर, म्हणजे स्ट्रक्चर काढायचं असेल C ऑप्शन तर असेल 2 मिथाइल, इथं मिथाइल समजा आणि हा BR समजा आणि प्रोपेन म्हणजेच काय असणार आहे? हा असणार आहे. कॉमन नेम टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. IUPAC नेम 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. हा जर रिमूव्ह केला स्टेबिलिटी ऑर्डरनुसार इट बिकम्स टर्शरी. सो विच इज मोस्ट स्टेबल और readily react with aqueous KOH and to form tertiary butyl alcohol. Therefore option is C. Remaining options are primary and secondary. Only one option is tertiary, that is C, right? Now CCl bond of chlorobenzene in comparison to CCl bond of methyl chloride is साहजिकच alkyl halide and aryl halide comparison. Nature of CX bond in alkyl halide and in phenyl मध्ये जो काही आहे that is CX हे आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. येतं लक्षामध्ये? असं नाही आहे, एकच मिनिट. म्हणजे in alkyl halide will be like this X, in aryl halide can be written as like this directly. याला असणार आहे halogen, that is X. Okay, now so which bond is more strong?
म्हणजे हा बॉन्ड स्ट्रॉंग असणार आहे का हा बॉन्ड स्ट्रॉंग असणार आहे. सो कीप इन माइंड in case of chlorobenzene or bromobenzene, because of resonating structure, it has a partial double bond character and this bond is very strong. Therefore aryl halides do not undergo nucleophilic substitution reaction. हे आपण बघितलेलं आहे. They undergo electrophilic substitution reaction. So CX bond is more strong and bond strong असेल strength is more. Then what about bond length? Bond length means what? The distance between the न्यूक्लिय ऑफ द टू बॉन्डेड आयटम्स. म्हणजे या बेंझिनचा कार्बन आणि एक्स हायड्रोजन दोन्हीचा न्यूक्लियसचा दोन्हीमधला डिस्टन्स त्याला म्हणायचं बॉन्ड लेंथ और बॉन्ड डिस्टन्स. ही जी बॉन्ड डिस्टन्स आहे जेवढा बॉन्ड स्ट्रॉंग असणार आहे तेवढी बॉन्ड लेंथ बॉन्ड डिस्टन्स हा कमी असणार आहे. त्याला म्हणायचं बॉन्ड लेंथ किंवा बॉन्ड डिस्टन्स इज बिग वेन द बॉन्ड इज स्ट्रॉंग. म्हणजे CX बॉन्ड इन aryl halide इज मोर स्ट्रॉंग ॲज कम्पेअर टू alkyl halide. सो हिअर इन केस ऑफ alkyl halide इट इज sp3 hybridized carbon atom. इथं लक्षामध्ये इट इज लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲज कम्पेअर टू aryl halides, that is in chlorobenzene or bromobenzene. And this CX bond it is weak as compared to CX bond in aryl halides. So this bond is easily break down to form corresponding alcohols. We have seen nucleophilic substitution reaction. Therefore alkyl halides readily undergoes nucleophilic substitution reaction because CX bond is weak as compared to CX bond in aryl halides. म्हणजे CX bond aryl halide मध्ये स्ट्रॉंग असतो, alkyl halide मध्ये वीक असतो. बरोबर. मग आता या स्टेटमेंटनुसार जर आन्सर द्यायचा असेल CCl बॉन्ड ऑफ क्लोरोबेन्झीन इन कंपॅरिझन टू CCl बॉन्ड ऑफ मिथाइल क्लोराइड इज स्ट्रॉंग असला पाहिजे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी CCl बॉन्ड लेंथचा विचार करायला लागेल आणि मग बॉन्ड लेंथ कशी असली पाहिजे शॉर्ट असली पाहिजे आणि बॉन्ड कसा असला पाहिजे स्ट्रॉंग असला पाहिजे. म्हणजे बॉन्ड लेंथ इज शॉर्ट अँड स्ट्रेंथचा विचार केला तर बॉन्ड इज स्ट्रॉंग. देअरफॉर आन्सर इज सी. बरोबर. बॉन्ड लेंथ स्ट्रॉंग because of double bond, it has partial double bond character and its acidic structure, right? So this is short bond length and bond is strong, right? Therefore answer is C. Next one, match the atoms of column 1 and column 2. आता बघा SN1 reaction, chemicals in fire extinguishers, bromination of alkenes, alkylidine halides. जे माहिती आहे ते पहिल्यांदा लिहून घ्या लगेच आन्सर म्हणून जाईल. SN1 रिएक्शन म्हणजेच काय हो तिथं काय होतं रॅसिमेशन याचा असला पाहिजे सी आन्सर. पहिल्याचं काय असला पाहिजे सी आन्सर. रॅसिमेशन म्हणजे SN1चं सी असला पाहिजे राईट. अल्किलिडिन हालाइड म्हणजेच काय जिम्नल डायरेक्ट याचा असला पाहिजे बी असला पाहिजे. केमिकल्स इन फायर एक्सटिंग्विशर त्याच्यामध्ये असतं क्लोरोब्रोमो कार्बन याला असला पाहिजे याचा ई असला पाहिजे. आणि ब्रोमिनेशन ऑफ अल्किल्स म्हणजेच काय असला पाहिजे या विचार केला तर दॅट इज ब्रोमिनेशन ऑफ अल्किल्स. विस्नल हालाइड दॅट इज ए. कंपेअर करा म्हणजे SN1चा सी असला पाहिजे, केमिकल्स इन फायर एक्सटिंग्विशर ई असला पाहिजे, ब्रोमिनेशन ऑफ अल्किन्स ए असला पाहिजे, अल्किलिडिन डायहालाइडचा बी असला पाहिजे, राहिला शेवटचा असला सेटझेब्रुल असला पाहिजे दॅट इज डी. इथे लक्षात बघू आपण खाली ऑप्शन्स आर गिवन टू यू. पहिल्याचा सी आहे इथे लक्षात. पहिल्याचा सी आपण काय म्हटलं होतं पहिल्याला सी बरोबर आहे. दुसऱ्याला काय म्हटलं होतं आपण केमिकल्स ई बरोबर आहे म्हणजे पहिला ऑप्शन. तिसऱ्याचं काय म्हणलं होतं आपण ब्रोमिनेशन ऑफ अल्किन्स दॅट इज बिस्मिल डायलाइट ए म्हणलं होतं बरोबर आहे. चौथ्याचं काय म्हणलं होतं आपण जिम्नल डायलाइट बी. चौथा बीचा विचार केला तर बोलली वन ऑप्शन दॅट इज फर्स्ट अँड देअरफॉर आन्सर इज फर्स्ट. चारला बी बघा एकच ऑप्शन आहे बाकीला चारला बी कुठेच नाही. इथं डी आहे इथं डी आहे आणि इथं ई आहे. देअरफॉर फर्स्ट इज द आन्सर. येतं लक्षात. नाव सी द नेक्स्ट. Which of the following is used as insecticide? We have seen polyhalo compounds application. DDT, it is also used as or it is the first insecticide. DDT, dichloro, diphenyl, trichloroethane, chloroform. So it is used as a solvent, not insecticide. Okay. पण त्याने काय म्हणलं 1 and 3 both 3 म्हणजे सी ऑप्शन. क्लोरोपिक्रिन, क्लोरोपिक्रिन बघितलं का तुम्ही CCl3NO2. क्लोरोपिक्रिन इट इज ऑल्सो कॉल्ड एज नायट्रोक्लोरोफॉर्म. कारण NO2च्या ठिकाणी मी H लिहिला तर तो काय होईल क्लोरोफॉर्म. इट इज ऑल्सो कॉल्ड एज नायट्रोक्लोरोफॉर्म. अँड कीप इन माइंड नायट्रोक्लोरोफॉर्म और क्लोरोपिक्रिन इट इज ऑल्सो यूज्ड एज इन्सेक्टिसाइड and first is also insecticide. Therefore answer is that is D. Okay. What is DDT among the following? DDT is for the application greenhouse gas fertilizer,
बायोडिग्रेडेबल पोल्युटंट अँड नॉन बायोडिग्रेडेबल पोल्युटंट. बायोडिग्रेडेबल म्हणजे काय? बायोडिग्रेडेबल ज्याचं कन्झम्पशन होतं, इट्स कॅन बी ब्रोक डाऊन इन टू स्मॉल पीसेस. इथे लक्षात, त्याची झीज होती कन्झम्पशन, त्याला म्हणायचं बायोडिग्रेडेबल. नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स किंवा पोल्युटंट म्हणजे कुठले? प्लास्टिक असेल, रेझिन असेल, फायबर असेल, इथे लक्षात, त्याला म्हणायचं नॉन बायोडिग्रेडेबल पोल्युटंट. अँड कीप इन माइंड DDT इट इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ नॉन बायोडिग्रेडेबल पोल्युटंट, म्हणजे ते त्याचं कन्झम्पशन होत नाही. सो देअरफॉर आन्सर इज डी. Answer is D. Okay, next one. OH cannot be replaced by Cl if we use, म्हणजे OH म्हणजे अल्कोहोल. ओके, अल्कोहोल मधला OH ग्रुप कॅनॉट बी रिप्लेस बाय विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट, म्हणजे अल्कोहोल सोबत खालीलपैकी एका रिएजंटची रिएक्शन होत नाही, हा त्याचा मिनिंग आहे. We have seen alcohol plus PCl5. Yes, what will be the product? Alkyl chloride. PCl3 again alkyl chloride. SOCl2 again alkyl chloride plus HCl plus SO2. PCl3 असेल तर काय होणार? S3PO3 as a byproduct. बरोबर. PCl5 असेल तर काय होणार? alkyl chloride plus तिथे पण HCl असेल आणि POCl3 phosphate chloride as a byproduct. In case of first, म्हणजे A, B आणि D options are correct or react with alcohol. करेक्ट म्हणजे आता आन्सर नाही म्हणत आहे मी, रिॲक्ट विथ अल्कोहोल. आणि कॅन नॉट बी रिप्लेस बाय म्हणजे रिॲक्शन कोणाची होत नाही मग, दॅट इज सी. इट डज नॉट रिॲक्ट विथ अल्कोहोल. येते लक्षात. नाव नेक्स्ट वन. सो विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज द लोएस्ट बॉइलिंग पॉईंट? सो कम्पेअर टू मॉलिक्युलर मास. मग BCDचा विचार केला तर मॉलिक्युलर मास सेम आहे, फक्त आयोडाईड जास्त आहे. त्याने वीक म्हणले, त्याच्यामुळे हायेस्टचा काय प्रश्नच नाही आहे. मिथाइल क्लोराइड इज द आन्सर. Methyl chloride is the answer first. Molecular mass. Okay. Now last. In the hydrohalonization of ethylene for adding HCl, the catalyst used is hydrohalonization, addition of hydrogen and the halogen. Ethylene. बरोबर. Ethylene plus HX किंवा HCl to form methyl chloride. कुठला कॅटलिस्ट यूज करतो आपण? BCचा प्रश्नच नाही आहे. डी आपण कुठे यूज करतो? जर आपण अल्कोहोल घेतला तर यूज करत असतो आपण. आणि जर आपण अल्किन घेतला आणि हायड्रोहॅलोजिनेशन, देन फर्स्ट अनहायड्रस AlCl3 which is used as a catalyst. Therefore first is the answer. रिॲक्शन मला वाटतं मला लक्षात आली असेल की सांगायची गरज आहे. CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस HBr आणि मग काय तयार होईल? इथाल ब्रोमाइड. एक इथे जाईल, एक Br इथे जाईल आणि CH3 CH2 Br. इथाल ब्रोमाइड इज द मेन प्रोडक्ट. इथे लक्षात. Therefore answer is first. And these are the answers of all the MCQs. Okay, now this is all about halogen derivatives of alkane. Now let's stop here. Thank you so much.